याच मैदानामध्ये विकी आणि सुजलची जोडी, कृष्णा आणि सुजल. या ठिकाणी भिनार गावचे जे काही ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक येथे उपस्थित असतील त्यांना सर्वांना आम्ही विनंती करतोय, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. संकोच कुठलाही मनामध्ये ठेवू नका, कारण ही स्पर्धा आपलीच आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच भिनार गावची मानाची सन्मानाची आपण स्पर्धा पाहतोय आणि ही स्पर्धा आपल्या हक्काची स्पर्धा आहे. त्यामुळे जमलेला सर्व आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक, तुम्हाला सर्वांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. गोलंदाज तयार. हो, पहिलाच बॉल उंच राहिला, चेंडू फक्त एका उंचीवरती आणि तदनंतर क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झेल टिपेल. धन्यवाद. 0 या आकड्यावरती पहिला धक्का. आज संपूर्ण दिवसामध्ये जर बघितलं गेलं तर टीम टिंबवली संघाची गोलंदाजी खूप जास्त चर्चेत आहे, कारण की पहिला मॅच पासून आपण त्यांना पाहिलंय. कुठल्याही संघाला आतापर्यंत टेंबोली संघाच्या गोलंदाजांनी डोकं वर काढू दिलेलं नाही. अप्रतिम मारा पाहायला मिळत आहे प्रत्येक मॅचमध्ये, आणि विशेषतः वेदांत पाटील फारच भेदक मारा करतोय. खूप चांगली गोलंदाजी पाहिली आपण टेंबवली संघाची. संपूर्ण दिवसामध्ये गोलंदाजी त्यांची चर्चेत राहिली आहे. बॉल तयार. हो, यावेळेस देखील पहा बॅट वरती चेंडू नाही आला आणि त्याच दरम्यान आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळेल. पहिला बॉल वरती विकेट आला, तदनंतर निर्धाव चेंडू आला आणि ज्या पद्धतीने आपल्यापर्यंत अजय सरांनी माहिती पोहोचवली की बघा भिवंडी प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ज्यामध्ये सी पोल मध्ये सर्वात महागडा सोल होणारा खेळाडू सध्या गोलंदाजीवरती वेदांत आहेत. आणि मग का महागडा म्हणून सोल झाला त्याचे सगळे उत्तर आज संपूर्ण दिवसामध्ये त्याने त्याच्या गोलंदाजीवरती दिली आहे. भिवंडी प्रीमियर लीग याच मैदानावर आपण 13 ते 19 जानेवारीच्या दरम्यान पाहणार आहोत. डे नाईट. पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेर, पहा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला, पण यावेळेस जास्त वळण होतं चेंडूला आणि त्याचमुळे की काय वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव संख्या फळकावरती वाढतीये. देखील धाव फळकावरती आपण पाहतोय 1 या आकड्यावरती. श्री गणेशा केलंय, खातं उघडलं गेलंय. आपण क्वालिफायरची आपण मॅच पाहतोय. क्वार्टर फायनलची मॅच चालू आहे सध्या मैदानामध्ये. ओ, आणखी एक चांगला बॉल आहे. इथे बॅटची एज आहे की काय, अपील तर फार स्ट्रॉंगली आपण पाहिली, पण त्यानंतर पंचांचा इशारा की सुखरूप आहे बॅटर मैदानामध्ये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती स्थगिती. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फळकावरती धावा आहेत. एक विकेट गमावताना विकी आहेत स्ट्रायकर एंडवर. वेदांत यार पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता. पाठीमागे क्षेत्ररक्षक तर आहेत, झेलवरती नाही आले, पण फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग आणि सक्सेसफुली 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट सुंदर आहे. खूप चांगल्या पद्धतीने 2 धावा अंकित केल्यात. पण आता असं म्हणावं लागेल की मागच्या 2 मॅच पासून आपण पाहतोय की टेंबवलीच्या अगेन्स्ट 15+ धावा नाही बनवू शकले दोन्ही संघ. पण आता इथून मी म्हणेन की शेवटचा अंतिम मॅच आहे, त्यामुळे दोन्ही संघ आज संपूर्ण दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला आहे. त्यामुळे इथून एक्सपेक्ट करतील का 20-25 धावा, आणि कराव्या देखील लागतील. हा आणखी एक चांगला बॉल, पण ऑप्शनच्या बाहेर निघताना जास्त प्रमाणामध्ये वळण पाहायला मिळालं आणि म्हणून वाईडच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये, जाऊन पोहोचल्या गेल्या. त्यामध्ये टोटल 4 या आकड्यावरती. शतक पहिलं क्रमांकाचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे ट्रॉफी स्पॉन्सर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज तसेच मालिकावीराची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहे ते इंजिनियर आदरणीय विशू वखारे साहेबांचं शुभ आगमन मंचावर झालेलं आहे. साहेब आपल्या हृदयाच्या अंतकणातून जय बजरंग चषक 2025 मध्ये हार्दिक 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 स्वागत. फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी सन्माननीय इंजिनियर विशू वखारे साहेबांचं ट्रॉफीज तुम्ही पाहाल तर पाहतच राहाल, अशा
सुंदर आणि भव्य दिव्य ट्रॉफीज त्यांनी दिलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचे शतशः आभार देखील आणि पुनश्च हार्दिक स्वागत. खूप सुंदर ट्रॉफीज आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण चर्चा देखील केली होती की या मैदानावरती ज्यावेळेस ट्रॉफीवरती नजर पडते असं वाटतं की ही ट्रॉफी हवीशी वाटेल आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ट्रॉफी पोहोचवल्या गेले असे गुड व्यक्तिमत्व आपल्यापर्यंत पोहोचलेत. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय बजरंग चषक 2025 मध्ये सुंदर ट्रॉफीज पाहायला मिळतात प्रत्येक संघ आणि त्याचबरोबर चार चेंडूंचा खेळ 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय 5 या आकड्यावरती आहेत. एक विकेट गमावला होता, 5 धावा फळकावरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू फळकावरती आता इथून येणं षटक कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. फक्त 5च धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात गोलंदाज वेदांत पाटीलनं. पुन्हा एकदा त्याचा भेदक मारा पाहायला मिळाला. महत्त्वाची लढत आहे. 2-2 षटकांचा हा सामना आहे. जिंकणारा संघ एका ट्रॉफीसाठी पात्र ठरणार आहे. बक्षीस पात्र फेरीत क्वालिफाय करण्यासाठी ही महत्त्वाची लढत आहे. पण निराशाजनक सुरुवात आहे कांबे 11 कांबे संघाची. फक्त 5च धावा पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाज बनवू शकलेत. त्याच्यामुळेच आता दुसरं षटक जे आहे त्याच्यामध्ये त्यांना आक्रमण करावं लागणार आहे आणि किमान 10 ते 12 धावा फलकावर आणखी जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्यापेक्षा अधिक जर जोडल्या गेल्या तर तो एक छोटासा प्लस पॉईंट देखील त्यांच्यासाठी ठरू शकतो, कारण त्यांच्याकडे देखील 2 अतिशय चांगले गोलंदाज आहेत आणि त्यामुळेच 15 ते 20च्या दरम्यानची धावसंख्या एक फायटिंग धावसंख्या जरूर मानली जाऊ शकते. 5 धावा तर फळकावरती जोडल्या गेल्यात. पहिलं इंटेन्शन असं असेल बॅटरचं की कमीत कमी चेंडूमध्ये 10 ते 12 धावा कशा वेगाने बनवता येते त्याच्याकडे फोकस करावा लागेल आणि एकदा हातामध्ये चेंडू असतील तर मग त्यापेक्षा अधिक धाव्यांचा विचार करावा लागेल. पण पहिला टार्गेट 10 ते 12 धावा ह्या बनवणं गरजेचंच आहे सध्या तरी. बोला तयार. पहिला बॉल इथे पुल करायचा प्रयत्न आहे. हवेमध्ये फक्त उंची आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील आणि झेल टिपली जाईल. विकेट पाहायला मिळाला. विकेट क्रमांक 2 माघारी परतले गेले. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाला मंदार आणि वेदांतने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती तशाच प्रकारची गोलंदाजी मंदार देखील करतोय. त्याला देखील पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली. 5 आकड्यावरती दुसरा धक्का आणि संकटाच्या घेऱ्यामध्ये सध्या आहे संघ कांबा स्पोर्ट्स. कांबा संघाला आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा होता. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. 5 या आकड्यावरती धावा फळकावरती 5 आहेत आणि 2 धक्के बसलेत. पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल जाऊन पोहोचले गेले. 6 आकड्यावरती व्हेरिएशन खूप चांगले दाखवलेत आणि ज्या पद्धतीने अंडर 24 चे हे गोलंदाजी करतायत टेंबवली संघाचे, असं म्हणावं लागेल की टेंबवली संघाचं येणारं अपकमिंग भविष्य या क्रिकेटच्या पटलावरती खूप स्ट्रॉंग आहे. निश्चितच सन्माननीय बाळाराम गोळवी साहेबांचं शुभागमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी बिनार गावचे जे काही ज्येष्ठ वरिष्ठ प्रतिष्ठित नागरिक उपस्थित असतील त्या सर्वांनाच आम्ही विनंती करतोय आपण आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. अनेक साऱ्या मान्यवरांची आपण मांदियाळी आज या स्पर्धेमध्ये भेट देताना पाहतो. या स्पर्धेवरचं प्रेम आणि त्याचबरोबर या आयोजकांवरचं प्रेम असलेले हे सगळे मान्यवर इथपर्यंत आलेत. मोठा फटका खेळायचा इथे देखील प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आता पाठीमागे असतील. मनीष आहेत तिकडे आणि झेल मालिकावीराच्या ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. स्वर्गीय वसंत कृष्णा वाखार यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय
इंजिनियर विशू वखारे साहेबांकडून देण्यात आलेलं आहे, जे इंटेरियर डिझायनर आहेत, ग्राफिक डिझायनर आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष देखील आहेत. त्यांचं फार महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देखील ट्रॉफी त्यांनी दिली आहे. दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, हा बॉल बॅटवर आलेला नाही, डॉट बॉल येतोय. स्वर्गीय गजानन कृष्ण वखारे व स्वर्गीय मारुती कृष्ण वखारे यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी लाभलेली आहे आणि स्वर्गीय प्रभाकर अमृत दिवेकर यांच्या स्मरणार्थ तृतीय क्रमांकाची ट्रॉफी विशू वखारे साहेबांकडून देण्यात आलेली आहे. तसेच मालिकावीरासाठी स्वर्गीय कृणाली संतोष वखारे आणि स्वर्गीय सोनीबाई बाळाराम वखारे यांच्या स्मरणार्थ त्यांनी ट्रॉफी दिलेली आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेची कॉलिंग आणि सगळ्या दात्यांचा पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून शतशः आभार. कारण की एखादी स्पर्धा म्हणायचं गेलं तर अशा मुलाचे मार्गदर्शन, मुलाचे योगदान फार गरजेचं असतात आणि हे सगळे दानशूर व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती पाहतो आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी अनेक सारे पारितोषिक लाभले गेले, म्हणून ही यशस्वी स्पर्धा पार करतोय आपण सध्या. धावा फलकावरती 7 आहेत. 3 विकेट गमावताना चेंडूंचा खेळ समाप्त झाले 5. शेवटचा बॉल बाकी आहे. अतिशय नाजूक अवस्था कांबे 11 कांबे संघाची टेंबवली संघाविरुद्ध खेळत असताना चांगलाच खेचलाय, खेचून मारलाय आणि बॉल सीमा पार. शेवटच्या बॉलवर धावाची सांगता झाली. एकूण धावसंख्या 13 आणि 14 धावांचं टार्गेट अंतिम 3 मध्ये दाखल होण्यासाठी असणार आहे, ते म्हणजेच केशव स्मृती टेंबवली संघासमोर. टेंबवली विरुद्ध कांबे असा हा चालू असलेला सामना. याच्यानंतर विनंती असेल जरीमरी आलिमगड संघ तसेच निहांत 11 हायवे दिवे संघ आपण आपली उपस्थिती दर्शवायची आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं जे रोख रकमेचं पारितोषिक आहे ते आम्हाला लाभलेलं आहे सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेब अर्थात बाळ्या मामा यांच्याकडून. भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार साहेबांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत जय बजरंग स्पोर्टच्या वतीनं. तसेच द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे रोख रकमेचं ते आम्हाला मिळालेलं आहे सन्मान्य पांडुरंग धर्मा पाटील साहेबांच्या माध्यमातून. ओम साई वाराई अध्यक्ष कोकसे आणि गणेश 11 कोकसे संघाचे सर्व आपले देखील जय बजरंग स्पोर्ट्स बिहारच्या वतीनं विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. विशेष सहकारी या स्पर्धेसाठी रवी गुळवी साहेब, बाजी पोलीस तसेच BCR कॉम्प्लेक्सचे ओनर सन्मान्य महेश मंत्री साहेबांचं आम्हाला मिळालेलं आहे, त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज मालिकावीराची ट्रॉफी माननीय श्री इंजिनियर विशू हेमंताबाई वसंत वखारे साहेब यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत, जे सध्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. इंटेरियर डिझायनर आहेत ते आणि ग्राफिक्स डिझायनर देखील आहेत, तसेच मनसेचे शाखा अध्यक्ष देखील आहेत. फार मोलाचं योगदान त्यांचं आम्हाला मिळालेलं आहे, त्याबद्दल त्यांचे देखील पुन्हा एकदा आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. सन्माननीय जयेश राणे साहेब आणि लवेश राणे साहेब यांच्याकडून देखील आपल्याला कूलर लाभलेले आहेत बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मालिकावीरासाठी, त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. स्वर्गीय तानाजी मारुती राणे यांच्या स्मरणार्थ मालिकावीरासाठी त्यांनी कूलर दिलेले आहेत आणि बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी स्वर्गीय मारुती भाऊ राणे यांच्या स्मरणार्थ त्यांनी कूलर दिलेले आहेत. सन्माननीय भगवान भोईर साहेब कासने गावचे उद्योगपती तसेच भगवती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि शिवसेना विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत.
त्यांचे सुपुत्र अमर भगवान भोईर यांच्याकडून देखील आम्हाला त्या ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जय बजरंग चषकामध्ये रंग भरलेला आहे, सहकार्य केलेलं आहे, त्या सर्वांचेच आम्ही आभारी आहोत. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं, जिकडे 14 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे कांबे संघानं टेंबवली संघासमोर. एक शेवटचा जो मोठा फटका आला त्याचा बेनिफिट नक्कीच मिळेल. 12 चेंडू 14ची मॅच आपण पाहतोय, क्वालिफायरची मॅच आहे, त्यामुळे दोन्ही संघांना आपण अंडर एस्टिमेट नाही करू शकत या स्टेजवरती. आणि क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण अनेकदा म्हणतोय ना की कोणीही पुढे आणि कोणी पाठी नसतं. जो जीता वो सिकंदर, पण सिकंदर बनण्यासाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागेल, लढावं लागेल. अगदी बरोबर आहे, कारण क्रिकेटचा प्रत्येक सामना नवीन असतो आणि नवीन सामन्यामध्ये नव्यानं सुरुवात करायची असते. दोन्ही संघांना ही शून्यातूनच सुरुवात करायची असते. मग मागच्या मॅचेसमध्ये तुम्ही काय केलेलं आहे या गोष्टीला तेवढं महत्त्व दिलं जात नसतं. स्ट्रायकिंग एंडला आदित्य आणि नॉन स्ट्रायकर्स एंडला मंदार गोराटकर. आदित्य आणि मंदार गोराटकरची जोडी आपण पाहतोय गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला घेऊन कृष्णाला पाहतोय. कृष्णाने देखील आज संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगलं प्रदर्शन दाखवलंय. पहिलाच बॉल, हो यावेळेस पहा पहिलाच बॉल अगदी खेचून मारलाय. ऑप्समच्या बाहेर होता चेंडू आणि त्यानंतर ऑन साइडला 6 धावा. क्या बात है मोनिश, लाजवाब. पहिल्याच बॉलवर सुंदर षटकार. दुसरा बॉल येऊ दिलाय हलक्या हातानं, फक्त दिशा दाखवली, कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला थोडीशी मिसफिल्ड, दुरून फिल्डर आलाय बॅकअप करण्यासाठी. ओ हो फेक खराब आहे. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय आणि अखेर 2 धावा कंप्लीट. धाव फळकावरती 2 जोडला गेला आणि 2 धावांच्या मदतीनं षटकार आला आणि त्यानंतर 2 धावा म्हणजे टोटल 8 धावा फळकावरती जोडल्यात. बघा टार्गेट मोठं नाही, आपण पहिल्या चेंडूवरती 6 धावा जोडल्या, त्यानंतर मोमेंट जो पाहिजे होता ना तो मिळाला टीम टेंबवली संघाला. पहिलं षटक फार महत्त्वाचं आहे आणि पहिला बॉल त्याच्यामध्ये जास्त महत्त्वाचा होता, त्याच्यावरच षटकार आला. आता समीकरण सोपं झालंय, फक्त 6 धावा पाहिजेत. ब्लॉक करायचा होता ते बॉल बॅटच्या थोडासा आतमध्ये लागला, इनसाइड एज. डीप मिड विकेटला फिल्डर उपस्थित, 1 धाव कंप्लीट केली आहे आणि 1च धाव मिळेल. पण आता समीकरण फार सोपं झालेलं आहे. चेंडू जास्त आहेत टेंबवली संघाकडे आणि धावा कमी बनवायचे आहेत, त्याच्यामुळे सिंगल घेऊन देखील ते सामना जिंकू शकतात. 8 धावा फळकावरती सोडल्या गेल्यात. 14चं टार्गेट आहे, 9 धावा आहेत फळकावरती. चेंडूचा खेळ देखील समाप्त झाला आतापर्यंत. 3/4 चेंडू रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं. प्रॉपर टायमिंग तर झालं नाही, कारण की क्षेत्ररक्षक हो ऑलमोस्ट ट्रॅप जो बनवला होता, ठाऊक होतं की टेंबवली संघाकडनं वारंवार रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केले जातात आणि त्याच्यामुळेच की काय बघा पॉइंट तिकडे तैनात होता आणि त्या ट्रॅपमध्ये फसला देखील होता. पण क्षेत्ररक्षकाची या मोमेंटला साथ मिळणं गरजेची होती. कांबे टीमच्या कॅप्टनला पूर्णपणे माहिती आहे की स्विचिटचा वापर फलंदाज जरूर करतील आणि त्या अनुषंगानं फील्ड प्लेसमेंट होती, परंतु फिल्डरकडून चूक घडली आहे. इनसाइड आउट, जबरदस्त फटका, कव्हरला क्लिअर केलाय आणि बॉल निघून जाईल सीमारेषा पार. आदित्यच्या बॅटमधून मॅच विनिंग शॉट. सामना संपला, सामना जिंकलाय टेंबवली संघाने. चला सामना संपलेला आहे. थँक्यू. मॅच फिनिश झालेली आहे. 14 धावा फळकावरती आणि मॅन ऑफ द मॅच कडे आपण जात आहोत लगेचच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅच मध्ये 2 विकेट ज्याने मिळवले, आपण मंदारला देऊयात मॅन ऑफ द मॅचचा किताब आणि